निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. हाऊस योगा आहे, हाऊसी योगा म्हणू आपण पाहिजे तर त्याला. पण खरा योगा करायला पाहिजे ना तुम्हाला, तर तुमचं वजन कमी होईल. आणि हे फक्त वजन आणि योगा एवढा संबंध नाही. वजन कमी होण्यासाठी फक्त योगाच केला पाहिजे, त्याला आहाराची पण जोड पाहिजे. तुम्ही आहार कसा घेताय. योगा म्हणजे आसनं असं नसतं. योगा म्हणजे जीवन पद्धती असते. त्याच्यामध्ये ती तुमचा अख्खा दिवस, तुम्ही किती वाजता उठताय, तुम्ही ब्रेकफास्ट काय घेताय, तुम्ही जेवताय काय, त्याच्यामध्ये अंतर किती आहे, मग तुम्ही योगा करताय का, मग त्या योगासाठी तुम्ही किती वेळ देताय. त्याबरोबरच त्यामुळे तुमच्या ज्या मानसिकतेमध्ये जो बदल घडतो, तुमची विचार पद्धती जी बदलते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून तो होतो तो योगा, फक्त आसनं नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्यामुळे तुमच्या शरीरावर पण दिसणार. तोपर्यंत नाही दिसणार, तोपर्यंत तुम्ही केलेली कामच दिसतील. मला एक विचारायचं वाटतं, योगा केल्यामुळे किंवा योगासनं केल्यामुळे आजार बरे होऊ शकतात का. मी जे जिथपर्यंत ऐकलेलं आहे की जसं अयंगार योगा वगैरे आहे, त्यांच्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये ज्यांना आर्थरायटिस आहे किंवा गुडघ्याचे काही आजार आहेत किंवा कमरेचे आजार असतात, तर ते योगासनं केल्यामुळे काही प्रमाणामध्ये बरे होतात. किंवा फॉर एक्झाम्पल थायरॉइड पूर्णतः जरी नाही गेले तरी त्याची जी वाढ असते ती थांबवता येते. म्हणजे समजा काही वर्षानंतर ते एका वेगळ्या सिव्हिअर स्टेजला जाणार असेल तर तिथपर्यंत जायची वाट का बघायची, त्याला आधीच थांबवा ना. तर त्याच्याकरता तुम्ही सर्वांगासन केलं तर सर्वांगासनामध्ये तुमचं जो गळाचे जे स्नायू आहेत ते त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळे ते हेल्प करतं थायरॉइडसाठी. तर असे वेगवेगळी आसनं जी पर्टिक्युलरली त्या वेगवेगळ्या आजारांसाठी आहेत. वा वा वा, म्हणजे हे सगळं आलंय माझ्या लक्षात. पण योगा नेमका करायचा कधी, म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं. याचं उत्तर देण्यासाठी आपण थोडा वेळ वाट बघूया. इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. या छोट्याशी विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. लोक हो, ब्रेक वर जाण्यापूर्वी आपल्याकडे कदम सरांनी एक अत्यंत महत्वाचा एक प्रश्न विचारला होता. महत्वाचा, त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की योगा कधी करायचा असतो. योगा शक्यतो सकाळी करायचा असतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सूर्योदयाच्या पूर्वी करावा, तो जास्त चांगला असतो. पण अर्थातच आपलं स्केड्यूल आजकाल सगळ्यांचं इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे, तर संध्याकाळी केला तरी चालतो. पण काही जण काय करतात की कामावरनं येतात खूप उशिरा, 7-7:30 वाजता ऑलरेडी थकलेले असतात आणि त्यानंतर सुद्धा योगा करतात. पण त्यावेळेस करण्याची योगा आसनं मग वेगळी आहेत. त्यावेळेस तुम्ही जर काय एका पाठोपाठ 50 सूर्यनमस्कार घातले, 108 सूर्यनमस्कार घातले, तर तो इतका स्ट्रेनियस योगा तुम्ही त्यावेळेस नाही करू शकत, कारण तुमची बॉडी ऑलरेडी थकलेली आहे आणि आता बॉडीला रेस्ट करायला जायचं आहे. तर त्यावेळेस वेगळी आसनं असतात. अर्थातच सकाळी केलेला हा योगा हा जास्त फायदेशीर असतो. अच्छा, म्हणजे संगीतामध्ये जसं दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरामध्ये वेगवेगळे राग आळवले जातात, तसे योगाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रहरात वेगवेगळे प्रकार असतात. हो, म्हणजे सकाळी समजा योगा करायचा असेल सूर्योदयाच्या वेळेस, तर अर्थातच तुम्ही सूर्यनमस्कार केले तर ते जास्त चांगले असतात. किंवा सूर्य जेव्हा तुमच्या आय लेवल पर्यंत येतो त्यावेळेस जर काय तुम्ही सूर्याकडे एकटक बघत जर काय ध्यान मुद्रा लावली तर ती जास्त तुम्हाला फायदेशीर ठरते. पण आय लेवल वर येण्यासाठी डोंगरावर जायला लागेल म्हणा. नाही, डोंगरावर नाही. सूर्य आपल्याला दिसतो बरोबर कुठूनही, आपल्या घराच्या खिडकीतनं वगैरे दिसतो. हा, त्यावेळेस खिडकीमधनं सूर्याकडे बघायचं असतं, आणखीन दुसरीकडे कुठे नसतं बघायचं. तर त्या सूर्याकडे त्यावेळेस, पण तेच जर काय सूर्य आणखीन वर गेला, तुमच्या आय लेवलच्या वर गेला, तर ती जी किरणं आहेत तर ती चांगली नसतात तुमच्या डोळ्यांसाठी. तर त्यामुळे ते सूर्योदयाचं झालं. दुपारी जेवणानंतर वगैरे तुम्ही वज्रासनात बसू शकता, ज्यामुळे तुमच्या काव्जवरती जे काय म्हणतात नाड्या ज्या असतात काव्सच्या, त्या प्रेस केल्या जातात आणि त्यामुळे तुमची पचनशक्ती आहे त्याकरता मदत होते. आणि मग संध्याकाळी जसं मी म्हटलं तसं संध्याकाळी खूप लाईट प्रकारचा योगा करायचा असतो, ज्याच्यामध्ये मोस्टली मेडिटेशन्स असतात. मग तुम्ही समजा जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी जर काय तुम्ही फक्त एखादं छानसं म्युझिक कोणतं लावलं, मग ते तुमचं मन ज्या म्युझिकवरती तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काम करतं, मग ते कुठच्याही प्रकारचं म्युझिक असू दे, पण धतड धतड असं नाही, करेक्ट. तर ते लावून तुम्ही जर काय बसलात ध्यान मुद्रेमध्ये तर तुम्हाला छान झोप
येऊ शकते आणि अर्थात त्याच छान झोपेमुळे तुमचा पुढचा जो दुसरा दिवस आहे तो छान जाऊ शकतो ना. आम्हाला काही योगाचे प्रकार करून दाखवा ना, असे साधे सोपे आम्हाला जमतील असे. हो दाखवीन ना, पण काय ना आता वेळ काय झालेली आहे बरं, त्यामुळे फार असं हेवी आपल्याला योगा करता येणार नाही. तर आपण थोडंफार म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कपालभारती करू शकतो. अच्छा, आता कपालभारतीमध्ये बरेच जण खूप चुकीचं कपालभारती करतात. आम्ही म्हणजे केलं सकाळपासून चुकीचंच केलं. कपाळ तुमचं मला डायरेक्ट पंपच घ्यावा लागला ना मला. पण ते कपालभारती करताना काय आहे ना की बरेच जण असे चेहरा आकर्षून करतात किंवा डोक्यावरती कपाळावरती खूप आठ्या असतात आणि जोर जोरात श्वासोच्छ्वास करतात. तर तसं न करता ॲक्च्युली फक्त तुमचं पोट जे आहे ते आत बाहेर हललं पाहिजे आणि उच्छ्वास जो म्हणतो तोच फक्त जोरात झालेला पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा जे तुमचं डोकं आहे ते काही काही जण खूप असं असतं, काही काही जणांचं खूप असं असतं, तर ते थोडंसं टिल्ट झालेलं असलं पाहिजे. बस थोडंसं चिनलॉक, बस एवढंच. मी करते, मला तुम्ही फॉलो कराल का? परफेक्ट. चला तर डोकं थोडंसंच खाली आणि एकच श्वास, एकच. नाही, नाही एवढं नाही, असं नाही. खांदे कसे धावल्या आहे बघा, खोकल्यासारखं नाही करायचं. कोणाला हे बरोबर आहे ना. हा बरोबर, जमलंय तुमच्या सगळ्यांना. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, योगा डे असा एक दिवस साजरा करावा असं का वाटला, का लागला? तेच दुःख आहे, कारण की आपण योगा रोज करत नाही. मग निदान एक दिवस तरी असा असाइन करूया योगाला की ज्या दिवशी सगळेजण मिळून तो योगा करतील आणि मग कदाचित त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांना फरक जाणवेल, त्यांना तो चेंज जाणवेल आणि कदाचित ते त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याला सामावून घेतील. तर म्हणून त्यांनी तो ठेवलेला असावा योगा. पण आणि 21 जूनच का? कारण की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हा जो दिवस आहे तो सगळ्यात मोठा दिवस आहे, म्हणून तो योगा डे म्हणून ठेवला जातो. आणि आपल्या राजपथवरती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे, कारण की राजपथवरती 85 का 84 जवळजवळ कंट्रीज समाविष्ट झाल्या होत्या योगा डेच्या वेळेस. आणि सगळ्यात जास्त 35,900 का 34,900 अशी लोक एकत्र आलेली होती तिथे राजपथवर आणि योगा केला होता एकत्र. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे दोन्ही गेलेले होते. सो आय थिंक ही एक छान गोष्ट झालेली आपल्यासाठी की सगळ्यांनी त्या दिवसाचा फायदा घ्यावा आणि मग पुढे आपल्या आयुष्यामध्ये छान बदल घडवावे. सोनालीजी, आमच्या या सोसायटीतर्फे आम्ही योगाचा थोडासा अभ्यास करून काही योगाचे श्लोक रचलेले आहेत, ते आम्ही सगळ्यांसाठी सादर करू इच्छितो. तुमची परवानगी असेल तर प्लीज. सदा सर्वदा योगासने करावी, सदा सर्वदा योगासने करावी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी. निज लवकरी रात्री जागू नको रे, निज लवकरी रात्री जागू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे, उठ उठ आता तू पेंगू नको रे, उठ उठ आता तू पेंगू नको रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे, जगी वर्जते कधी खाऊ नको रे, जगी वर्जते कधी खाऊ नको रे, आम्ल पित्त वृत्तीस वाढवू नको रे, आम्ल पित्त वृत्तीस वाढवू नको रे, शरीरापले हीच संपत्ती खरी रे, शरीरापले हीच संपत्ती खरी रे, जीवनामध्ये तीच कामास ये रे, जीवनामध्ये तीच कामास ये रे, उपेक्षू नको संस्कृतीला तू आता, उपेक्षू नको संस्कृतीला तू आता, जगी भावला भारताचा हा योगा, जगी भावला भारताचा योगा. बरं का मंडळी,
मंडळी असाच लोभ आमच्यावरती कायम ठेवावा, कारण आम्ही पुन्हा भेटणार आहोत आपल्याला पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या लाडक्या वाहिनीवर, कलर्स मराठी, रंग मराठी, गंध मराठी, आणि आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्र